आपण कशा पद्धतीनं म्हणजे ऑब्झर्वेटरीचाही प्रॉब्लेम येऊ नये आणि डेव्हिएशनही कमीत कमी व्हावं या दृष्टीने मी केंद्र सरकारशी चर्चा करून या क्षेत्रातले जे तज्ञ कन्सल्टंट्स आहेत त्यांना अपॉइंट करून घेतो. त्यांना एक 3-4 महिन्याचा वेळ देऊ आणि त्यांना सांगू की तुम्ही एकदा ऑब्झर्वेटरीचा बफर झोन, त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून जो नियरेस्ट मार्ग आहे डेव्हिएट न करता आणि विशेषतः जी महत्त्वाची गावं आहेत ही गावं कशी कव्हर करता येतील अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्या संदर्भात एक त्याची आखणी जी आहे ती आम्हाला करून द्या. आणि मला वाटतं ती आखणी आल्यानंतरच आपण ते करू. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की राज्य सरकारची भूमिका तुमच्या कोणापेक्षा वेगळी नाही आहे. उलट त्या भूमिकेवर मी 2 बैठका घेऊन आलोय. पण ज्यावेळेस ही भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली की 32 देशाची ऑब्झर्वेटरी असल्यामुळे आम्हाला त्याचे नियम पाळावेच लागतील, तर त्याच्यावर आता उत्तर आपल्याकडे नाही आहे. आणि म्हणून यातनं काही ना काही टेक्निकल उत्तर एखाद्या एक्सपर्टने दिल्याशिवाय हे पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून मला असं वाटतं मी स्वतः रेल्वे मंत्र्यांशी बोलून यातले जे कोणी मोस्ट टेक्निकल अशा प्रकारचे कन्सल्टंट्स असतील त्यांना अपॉइंट करून घेऊ आणि त्यांच्याकडनं त्या संदर्भातला एक रिपोर्ट आपण घेऊ. प्रश्न क्रमांक 3. महोदयांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलेलं आहे आणि त्यांचा त्या विषयाचा अभ्यास आहे, त्यामुळे त्यांना माहिती पण आहे. विनंती एकच आहे की सभागृहाच्या माध्यमातून आपण जे आता सांगितलं ही जर एक बैठक घेऊन जर आपण लोकांना आपल्या उपस्थितीत सांगितलं तर लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होईल. कारण आज जे आहे ते असंतोषाचं वातावरण तयार झालेलं आहे. तर एक छोटीशी बैठक आपण आपल्या उपस्थितीत घ्यावी. बैठक घ्यायला मला काही हरकत नाही, घेऊया आपण ती. पण या सभागृहात सांगितलं की अख्ख्या महाराष्ट्राला समजतं, कोणाला वेगळं सांगायची गरज पडत नाही.